ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्यानं आणि विकत मिळतील। मर्यादित काळासाठी ऑफर, 10,50,000 पासून व्यापारी गाळे, सदनिका उपलब्ध, नियम आणि अटी लागू। संपर्क 8530 33 34 11। उपजिल्हा रुग्णालयातील नवीन इमारतीच्या ठिकाणीच 3 मजली इमारत उभारून मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागर गोजे यांनी पाठवलाय। असं लेखी आश्वासन मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत उर्फ अण्णा केसरकर यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलाय। त्यामुळे अण्णा केसरकर यांनी हे उपोषण स्थगित केलंय। सावंतवाडीमध्ये गोरगरीब जनतेची सेवा, रुग्णसेवा व्हावी म्हणून काही मंत्री महोदयांनी कॉटेज हॉस्पिटलच्या परिसरामध्ये मोकळ्या जागेत भूमिपूजन करून मल्टीपर्पज हॉस्पिटल बांधण्याची घोषणा केली होती। त्या घोषणेला 5 वर्षे उलटून गेली तरी कार्यवाही होत नाही म्हणून मी स्वतः शासनाला आणि संबंधित मंत्र्यांना एक निवेदन दिलेलं होतं की जर 26 जानेवारीपर्यंत मल्टीपर्पजच्या बाबतीमध्ये कोणती कारवाई करण्यात आली आणि ते का होत नाही याचं पूर्ण स्पष्टीकरण मला दिलं जात नाही तोपर्यंत मी थांबणार नाही। ते जर मिळालं नाही तर 26 जानेवारीला आत्मदहन करणार असा इशारा दिलेला होता। त्यानुसार दीपक केसरकर ह्या भागाचे आमदार, शिक्षण मंत्री यांनी 4 दिवसापूर्वी माझी भेट घेतली आणि ती भेट घेतल्याच्यानंतर या ठिकाणी मी त्यांना 4 जागा सुचवल्या। सावंतवाडीमध्ये हॉस्पिटल बांधण्यासाठी जागा सुचवल्या। त्या जागा एक माटेवाड्यामध्ये 4.5 एकर जमीन असणारी, एक भटवाडीच्या फुलकेरी रस्त्याला असणारी 12 एकर असणारी जमीन आणि दुसरी जमीन ही पोलीस परेड ग्राउंडच्या त्या ठिकाणी शासकीय जमीन 3.5 ते 4 एकर जमीन असणारी त्यांना जागा सुचवल्या। कारण ज्या ठिकाणी भूमिपूजन केलं ती जागा कोर्टामध्ये वादग्रस्त असल्यामुळे त्या ठिकाणी इमारत बांधता येणार नाही कोर्टाचा निर्णय लागेपर्यंत असं अधिकृत पत्र सिव्हिल सर्जनने मला शासनाच्या वतीने दिलेले असल्यामुळे पर्यायी जागा सुचवण्याचं काम केलं। त्यानुसार ही मीटिंग आयोजित करण्यात आली आणि त्या मीटिंगमध्ये या 4ही जागेवरती चर्चा झाली। पण त्यावेळी मी एक सूचना अशा पद्धतीची महत्त्वाची मांडली की ज्या ठिकाणी वादातीत प्रश्न किंवा जमीन ॲक्वेरिशन करून घेण्यासाठी जो वेळ जाणार आहे, जो काळ जाणार आहे, त्याच्यापूर्वी हॉस्पिटल होणं गरजेचं आहे। म्हणून जी आज सावंतवाडी कॉटेज हॉस्पिटलची नवीन इमारत बांधलेली आहे त्याच इमारतीवरती आणखी 4 मजले बांधावेत आणि त्या ठिकाणी तातडीने मल्टीपर्पज हॉस्पिटल हे सुरू करावं अशा पद्धतीची सूचना मांडल्यानंतर तातडीने मंत्र्यांनी, शिक्षण मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना, बांधकाम इंजिनियर्स होते त्यांना, हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना ही सूचना अंमलात आणण्यासाठी त्यांना सूचना केली आणि त्याप्रमाणे त्यांनी ही जागा जी इमारत आहे त्याची बांधकाम करतानाची वेळी केलेली कॅपॅसिटी आणखी 4 मजले ती पेलू शकणार आहे का अशा पद्धतीची इंजिनियरला विचारणा करून त्याचे कागदपत्र बघितले गेले, त्याचे बांधकामाचा अहवाल बघितला गेला आणि ती इमारत आणखी 4 मजले घेण्याच्या दृष्टिकोनातूनच वजन घेण्याच्या दृष्टिकोनातून बांधकाम केलेलं आहे। त्यामुळे अन्य ठिकाणी जागा न बघत बसता तसा अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर करावा असा सूचना शिक्षण मंत्री या भागाचे आमदार दीपक केसरकरांनी तातडीने त्या ठिकाणी केली आणि तशा पद्धतीचा अहवाल तयार करण्यात आला। त्या अहवाल तयार केल्यानंतर मी त्यांना सूचना केली होती की त्या अहवाल जो शासनाला आपण सादर करणार आहात त्याची प्रत मला मिळाली पाहिजे आणि तशी प्रत आज त्याने माझ्या हातामध्ये दिली। शासनाकडे त्यांनी मागणी केलेली आहे। ही शासनाकडे मागणी त्यांनी करत असताना महाराष्ट्र प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेला आहे वाढीव बांधकाम करण्याच्या परवानगीसाठी। मग ती परवानगीची देण्याची जबाबदारी मंत्र्यांची आहे
आणि ती परवानगी आपण तातडीने देतो अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी मला आश्वासन दिलं. शासनाच्या वतीने नवीन प्रस्ताव त्यांना आता सादर करण्यात आला. हा प्रस्ताव 21/1/2023 रोजी सादर करण्यात आला. त्याची प्रत ही माझ्या हातामध्ये आहे. ही प्रत मिळाल्याच्या नंतर मी जे 26 जानेवारीला आत्मदहन करण्याचा जो इशारा दिला होता, त्या आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला होता तो मी थांबत आहे. कारण शासन लेवलवरती आरोग्य खात्याच्या माध्यमातून आणि शिक्षण मंत्र्यांच्या माध्यमातून तातडीने या संदर्भात कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात लवकर होऊन ते लवकरात लवकर येथील गोरगरीब जनतेसाठी हे आरोग्य केंद्र या ठिकाणचं हॉस्पिटल उभं राहील असा एक विश्वास निर्माण झालेला असतानाच त्याचबरोबर जुनी इमारत जी आपली आहे, आत्ताचे जे कॉटेज हॉस्पिटल जे आहे जुन्या इमारतीमध्ये, त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सिव्हिल हॉस्पिटल व्हावं अशी मागणी माझी आहे आणि त्या मागणीनुसार सर्व जनतेचा पाठिंबा मिळत आहे. म्हणून ओरोसला जे आज हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या जुन्या इमारतीमध्ये केसीचा निर्णय लागेपर्यंत ते चालू करावं सिव्हिल हॉस्पिटल सावंतवाडीमध्ये ही मागणी केलेली आहे आणि त्याचाही गंभीरपणे आपण गांभीर्याने विचार करू अशा पद्धतीचं आश्वासन आणि प्रॉमिस या अधिकाऱ्याने दिलेलं आहे, शिक्षण मंत्र्यांनी दिलेलं आहे. म्हणून दोन्ही प्रश्न हे मार्गी लागतील असा विश्वास निर्माण झालेला असल्यामुळे उद्या 26 जानेवारीचं आत्मदहनाचं आंदोलन तूर्त मी स्थगित करत आहे आणि हे कार्य पार पाडत असताना सावंतवाडी हॉस्पिटल उभं राहावं आणि उभं राहण्यासाठी कोणी उभं राहत असताना कोणी त्याच्यामध्ये खो घालण्याचा कृपा करून प्रयत्न करू नये. कारण हा विषय गोरगरीब जनतेचा जीवन मरणाचा विषय आहे आणि म्हणून नुसते विरोधासाठी विरोध न करत बसता लोकांनी सहकार्य करावं आणि एकदा हॉस्पिटल आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हे उभं राहावं एवढीच माफक अपेक्षा मी आजच्या या क्षणाप्रती व्यक्त करत आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.